नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया। सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हेलपाटे, नगरसेवकांच्या आंदोलनानंतर हॉस्पिटल प्रशासनाला जाग, उपचाराअभावी रुग्णांची फरफट। निपाणी मुरगुण मार्गावर भीषण अपघात, कोडणी येथील दुचाकीस्वार ठार, 5 जण गंभीर जखमी। रामघाट रोडची दुरवस्था, खड्ड्यांमुळे नागरिक हैराण, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप। गो सन्मान अभियानचा एल्गार, गो मातेला राष्ट्रमाताचा दर्जा द्या, सरकारकडे गोप्रेमींची मागणी। ब्रेक निकामी झाल्याने अनमोड घाटात ट्रकचा मोठा अपघात, चालक गंभीर जखमी, पोलिसांकडून पुढील तपास सुरू। हिरेबागेवाडी पोलिसांची मोठी कारवाई, अंदर बाहेर जुगार खेळणारे 10 जण जेरबंद, गुप्त माहितीच्या आधारे हिरेबागेवाडीत जुगार उद्ध्वस्त। झुंजरवाडमध्ये बस सेवेचा बोजवारा, विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत, प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगावच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। उपचारासाठी अनेक दिवस हेलपाटे मारणाऱ्या रुग्णाला न्याय मिळावा यासाठी थेट नगरसेवकांना आंदोलन करावं लागल्याची घटना समोर आली आहे। महानगरपालिकेचे नगरसेवक शंकर पाटील यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल समोर आंदोलन छेडत प्रशासनाला जागे केले। अर्जुन यल्लाप्पा तारिहाळ या रुग्णाला अनेक दिवसांपासून उपचार मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी रुग्णासह आंदोलन केले। रविवारी एका वयोवृद्ध रुग्णाला उपचाराअभावी महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीजवळ बसून असल्याची माहिती मिळाल्यानंतर शंकर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधला, मात्र समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। आंदोलनाची माहिती मिळताच बीमचे संचालक डॉक्टर शेट्टी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी रुग्णाची विचारपूस करत संबंधित रुग्णाशी गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले। यानंतर संबंधित रुग्णाच्या उपचाराची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली, मात्र सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी लोकप्रतिनिधींच्या आंदोलनाची गरज का भासावी असा सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे। निपाणी मुरगुण मार्गावर झालेल्या भीषण अपघातात कोडणी येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय। समोरून येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला। या दुर्घटनेमध्ये दुचाकीवरील पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यासह 5 जण जखमी झालेत। निपाणी मुरगुण मार्गावर रविवारी रात्री 10:30च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कोडणी येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले। मृत व्यक्तीचे नाव शिवाजी शिंदे, वय 45 असं आहे। शिवाजी शिंदे हे पत्नी नीता, मुलगा श्रवण आणि मुलगी राधिका यांच्यासह दुचाकीवरून कोडणीकडे जात होते। यावेळी समोरून येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात शिवाजी शिंदे यांच्यासह पत्नी नीता, मुलगा श्रवण आणि मुलगी राधिका गंभीर जखमी झाले, तसेच कारमधील हरीश क्यूट आणि खान हे दोघेही जखमी झाले आहेत। कारमधील अन्य 2 जण अपघातानंतर फरार झाले असून निपाणी शहर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली। संतप्त नागरिकांनी कारच्या काचा फोडल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। सर्व जखमींना सुरुवातीला निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील CPR रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। उपचारादरम्यान शिवाजी शिंदे यांचा मृत्यू झाला। दरम्यान निपाणी मुरगुण मार्गाचं रुंदीकरण आणि विद्युत दिव्यांची व्यवस्था करण्यात आली असली तरी अद्याप दुभाजक नसल्याने अपघातांचा धोका वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। प्रशासनाने या मार्गावर तातडीने दुभाजक उभारावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। बेळगावला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला असला तरी शहरातील काही महत्त्वाच्या रस्त्यांची अवस्था मात्र अत्यंत बिकट झाली आहे। चंदगड बस स्थानक ते गणेशपूर पाईपलाईनला जोडणारा रामघाट रोड मोठमोठ्या खड्ड्यांनी विदीर्ण झाला असून पावसामुळे साचलेल्या पाण्यानं हा रस्ता अपघाताचा केंद्रबिंदू ठरतोय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। बेळगाव शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला असला तरी विकास कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं चित्र चंदगड बसस्थानक ते गणेशपूर पाईपलाईनला जोडणाऱ्या रामघाट रोडवर पाहायला मिळत आहे।
मोठमोठ्या खड्ड्यांनी विदीर्ण झालेला हा रस्ता आणि त्यामध्ये साचलेलं पावसाचं पाणी वाहन चालकांसाठी जीव घेणं ठरतंय. खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं दुचाकी घसरणं, वाहनांचं संतुलन बिघडणं आणि किरकोळ अपघातांची मालिका सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या मार्गावरून हिंडलगा, उचगाव, शिनोळी आणि परिसरातील गावातील हजारो नागरिक, शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक युवती, रिक्षाचालक आणि नोकरदार दररोज बेळगाव शहरात ये जा करतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्यांचा प्रवास धोकादायक बनला असून वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. स्थानिक नागरिक आणि रिक्षाचालकांच्या म्हणण्यानुसार या समस्येबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने रामघाट रोडची पाहणी करून खड्डेमुक्त आणि सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. गोमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करण्याच्या मागणीने आता राज्यभर वेग घेतलाय. गो सन्मान अभियान अंतर्गत आज गोप्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत केंद्र आणि राज्य सरकारकडे ही मागणी तातडीने मान्य करण्याची विनंती केली आहे. गो सन्मान अभियान अंतर्गत आज सोमवारी गोप्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गोमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. हे निवेदन पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंतीही करण्यात आली. यावेळी अभियानाचे प्रतिनिधी आणि गोरक्षक निलेश यांनी सांगितले की भारत ही ऋषीमुनी, संत आणि सनातन संस्कृतीची भूमी असून वेद, उपनिषद, पुराणे, रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेत गोमातेचे सर्वोच्च स्थान वर्णन करण्यात आले आहे. ऋग्वेदात गायीला अग्न्या म्हणजेच जिची हत्या करणं पाप मानलं जातं असं संबोधण्यात आलं आहे. देशात वाघाला राष्ट्रीय प्राणी आणि मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता आहे. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीचे जिवंत प्रतीक असलेल्या गोमातेलाही राष्ट्रमाता म्हणून घोषित करावं अशी मागणी करण्यात आली. गोमाता ही केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून शेती, सेंद्रिय खत, दुग्ध व्यवसाय, आरोग्य आणि पर्यावरणाचा आधारस्तंभ असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. दरम्यान सरकारने ही मागणी मान्य न केल्यास येत्या काळात राजधानी बेंगळुरूमध्ये उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा गो सन्मान अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी गोरक्षक, शेतकरी, धर्मरक्षक आणि स्वामी यांच्यासह अनेक गोप्रेमी उपस्थित होते. अनमोड घाटातील गोवा हद्दीमध्ये आज सकाळी एक मोठा अपघात घडला. कर्नाटकातून गोव्याकडे जाणाऱ्या 12 चाकी ट्रकचा ब्रेक निकामी झाल्यानं ट्रक रस्त्यावरील ढेपसीवर जाऊन जोरदार धडकला. गोवा कर्नाटक सीमेवरील अनमोड घाटात गोवा हद्दीतील दूधसागर मंदिराजवळील वळणावर आज 12 चाकी ट्रकचा अपघात झाला. कर्नाटकातून गोव्याकडे येणाऱ्या या ट्रकचा ब्रेक अचानक निकामी झाल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक रस्त्याच्या विरुद्ध बाजूच्या ढेपसीवर जाऊन जोरदार आदळला. धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रकच्या समोरील भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अपघातानंतर चालक ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडला होता. दरम्यान या मार्गावरून जाणाऱ्या इतर ट्रक चालकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत अथक प्रयत्नानंतर चालकाची सुखरूप सुटका केली. त्यानंतर 108 रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमी चालकाला उपचारासाठी बाबुळी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यातील हिरेबागेवाडी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करत अंधार बहार जुगार खेळणाऱ्या 10 जणांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये 1,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. शगनमट्टी येथील लीग फार्म परिसरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर हिरेबागेवाडी पोलिसांनी छापा टाकला. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभारा यांच्या मार्गदर्शनाखाली PSI अविनाश वाय आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. छाप्यात अंदर बाहेर जुगार खेळणाऱ्या 10 जणांना अटक करण्यात आली. तसेच 1,22,016 रुपये रोख रक्कम, जुगारासाठी वापरण्यात येणारी पाने आणि प्लास्टिक ट्रे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान सचिन शिंदे हा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी एकूण 11 आरोपींविरुद्ध हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान ही यशस्वी कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी कौतुक केलं आहे. अथणी तालुक्यातील झुंजरवाड गावातून एक धक्कादायक चित्र समोर आलंय. वेळेवर बस उपलब्ध नसल्यानं
शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकाच बसमध्ये जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. बसच्या दरवाजात लटकून आणि गर्दीतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील झुंजरवाड गावामध्ये परिवहन विभागाच्या अनियमित बस सेवेचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय. शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळेवर बस उपलब्ध होत नसल्यानं बस स्थानकावर मोठी गर्दी होतीये. अखेर बस आल्यानंतर एकाच बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी चढत असल्याने अनेकांना उभे राहून तर काहींना बसच्या दरवाजात लटकून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. या प्रकारामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. स्थानिक नागरिक उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष राजू कागे यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन अतिरिक्त बस फेऱ्या सुरू कराव्यात आणि बस सेवा नियमित करावी अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून परिवहन विभाग यावर किती लवकर निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटना बेळगाव यांच्या वतीने आयोजित कारगिल विजय दिवस कार्यक्रमात सहभागी होत कारगिल युद्धातील शहीद जवानांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्य, समर्पण आणि देशभक्तीचा गौरव करत कारगिल विजय दिवस हा देशाच्या सार्वभौमत्वासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या त्यागाची कायम स्मरण करून देणारा दिवस असल्याचे सांगितले. तसेच हा दिवस भावी पिढीला देशसेवेची प्रेरणा देणारा असल्याचं त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमास माजी सैनिक, संरक्षण दलातील अधिकारी, स्थानिक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माळ मारुती पोलिसांनी केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून तब्बल 46 हरवलेले मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात सुपूर्द करत उल्लेखनीय कामगिरी केली. माळ मारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन याबाबत विविध तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी CEIR पोर्टलच्या सहाय्याने मोबाईल फोनचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली. या प्रयत्नांना यश मिळून विविध कंपन्यांचे एकूण 46 मोबाईल फोन शोधण्यात आले. काल रविवारी हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी माळ मारुती पोलिसांचे आभार मानले. शहरातील चव्हाट गल्ली येथील भंगीबोळ परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून माती व कचऱ्याचे ढिगारे साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. तसेच नागरिकांच्या दैनंदिन रहदारीलाही मोठा अडथळा निर्माण होत होता. या गंभीर समस्येबाबत परिसरातील महिला कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेकडे तक्रार करून तातडीने स्वच्छता करण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने या समस्येची गांभीर्याने दखल घेत परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छता मोहिमेदरम्यान माती व कचऱ्याचे ढिगारे हटवण्यात आले. तसेच परिसराची साफसफाई करण्यात आली. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील स्वच्छतेबाबत दिलेल्या तातडीच्या प्रतिसादाचं नागरिकांनी स्वागत केलं. यावेळी स्थानिक नागरिकांनी या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांचे आभार मानले. तसेच भविष्यातही परिसरात नियमित स्वच्छता राखण्याची मागणी नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे. दुबई येथील दुबई इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये भगवान श्री जगन्नाथांच्या पवित्र रथयात्रेचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. आषाढ शुक्ल द्वितीयेनिमित्त आयोजित या सोहळ्याची सुरुवात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथाची पारंपरिक पूजा आरती करून करण्यात आली. जय जगन्नाथ आणि हरी बोलच्या जयघोषात हजारो भाविकांनी श्रद्धेने रथ ओढला.
तर श्रीमंत ढोल ताशा पथकाच्या दमदार वादनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. या रथयात्रेत बेळगावातील किशन टकेकर, वैभव कुगजी, महेश मजूकर, गौरव, प्रशांत आणि मारुती यांनी उत्साहाने सहभाग घेतला. परदेशात राहूनही भारतीय संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा जपणाऱ्या बेळगावकरांच्या सहभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समाजातील नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष जनसुनावणी बैठक पार पडली. या बैठकीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समाजातील सुमारे 150 नागरिकांनी सहभाग घेत विविध नागरी, कायदेशीर व प्रशासकीय स्वरूपाच्या तक्रारी आणि अडचणी मांडल्या. नागरिकांनी सादर केलेल्या प्रत्येक निवेदनाची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घेतली. प्राप्त झालेल्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर तातडीने आणि प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक प्रकरणाचा पाठपुरावा करून पात्र नागरिकांना न्याय मिळवून देण्यावर भर देण्यात आला. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समाजातील नागरिकांना त्यांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत मांडता याव्यात आणि त्यांचे वेळेत निराकरण व्हावे या उद्देशाने अशा प्रकारची जनसुनावणी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमामुळे नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक बळकट होण्यास मदत होणार असून तक्रारींच्या जलद निवारणासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. शारदा प्रतिष्ठान भालकी यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गुरुकृपा मंगल कार्यालय, संगमेश थिएटर, गंज, भालकी येथे आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मराठी भाषिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या सोहळ्यात इयत्ता 10वी परीक्षेत 95% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे तसेच द्वितीय वर्ष PUC बोर्ड परीक्षेत 90% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या त्यांच्या पालकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवण्याचा संदेश दिला. यावेळी वक्त्यांनी शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे प्रभावी साधन असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही स्पर्धात्मक युगात आत्मविश्वासाने पुढे यावे असे आवाहन केले. शहरातील तहसीलदार गल्ली येथील श्री सोमनाथ मंदिर येथे श्री सोमनाथ गणेश मंडळाची बैठक उत्साही वातावरणात पार पडली. आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यकर्त्यांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. सचिव गणेश चौगुले यांनी देखावे, जाहिराती व निधी संकलनाबाबत माहिती दिली, तर खजिनदार गजानन जुवेकर यांनी वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी अधिकाधिक वर्गणी देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपली मते मांडून गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सूचना केल्या. बैठकीला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच डेकोरेटर्स उपस्थित होते. शेवटी अध्यक्षांनी उपस्थितांचे आभार मानून बैठकीची सांगता केली. हिंडलगा येथील समर्थ सोसायटीमधील श्री समर्थ महिला मंडळाच्या वतीने आषाढी एकादशी उत्साह, भक्तिभाव आणि पारंपरिक वातावरणात साजरी करण्यात आली. अनघा लक्ष्मी हॉलमध्ये नृत्य दिंडी आणि हरिनामाच्या गजरात विठोबा रखुबाईचे आगमन करण्यात आले. मंडळाच्या अध्यक्षा नीला पाटणेकर यांनी बोलू काहीतरी विठुरायाच्या वारीवरी या विषयावर वारीचे महत्त्व विशद केले. यावेळी महिला सदस्यांनी विठ्ठल रखुमाईवरील भक्तिगीते व नृत्य सादर करून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. आरती व फराळ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. मंडळाच्या सर्व सदस्यांच्या सहभागामुळे हा सोहळा उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाला. राज्याचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी आज चित्रदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी मातीची गुणवत्ता, पिकांची वाढ आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून दुष्काळाच्या स्थितीची सविस्तर माहिती घेतली, तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक ती मदत आणि उपाययोजना तातडीने राबवण्याबाबत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री डॉक्टर जी. परमेश्वर, मंत्री ईश्वर खंड्रे, स्थानिक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, शेतकरी नेते तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी वद्दिकेरे येथील सिद्धेश्वर मंदिराला भेट देऊन राज्यातील समृद्धी, चांगला पाऊस आणि शेतकऱ्यांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये झालेला वाद विकोपाला जाऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ही घटना सोमवारी शहरातील आरटीओ कार्यालयाजवळील काँग्रेस भवनात घडली. जिल्हाध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या चुरशीच्या पार्श्वभूमीवर विविध गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वातावरण अधिकच तापत गेल्याने बैठकीत गोंधळ उडाला. या बैठकीला आमदार आसिफ सेठ उपस्थित होते. घटनेदरम्यान माजी आमदार रमेश कुर्ची यांचे समर्थक आणि इतर कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. या घटनेमुळे काही काळ काँग्रेस भवनात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अखेर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणाबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा असून पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेत. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.